सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 67 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आर्यनने नाराज असलेल्या स्वीटीला शेवटी मनवलं. दोघेही रात्री खूप खूप रोमॅन्टिक झाले आणि इतक्या दिवसाच्या विरहानंतर दोघेही जवळ आले आणि स्वीटी विसरूनच गेली की ती प्रेग्नेंट आहे. आणि खूप हार्ड रोमॅन्स झाला दोघांचा. रात्रीतून 2 वेळा झाला आणि सकाळी जेव्हा स्वीटीला जाग आली तेव्हा तिच्या पोटात दुखत होतं आणि ती रडायला लागली. आर्यन जागा झाला आणि मला, स्वीटी बेबी काय झालं? तुझ्या पुन्हा पोटात दुखायला लागलं का? त्या दिवशी ऑफिसमध्ये दुखत होतं तसं? आणि स्वीटी म्हणाली, आर्यन त्या दिवशी पोटात दुखतच नव्हतं, मी मुद्दाम ड्रामा केला होता आणि आता खरंच दुखते. आणि आर्यनने तिच्याकडे थोडंसं डोळे बारीक करून पाहिलं आणि स्वीटी म्हणाली, आर्यन असं काय बघतोस? मी खरं खरं सांगितलं ना. आणि त्या डफर नेकीकडे तू जाऊ नये म्हणून मी ते नाटक केलं होतं. आणि सगळं खरं खोटं त्या नेकीबद्दल आता तुझ्या समोर आहे. तू पुन्हा माझ्यावर चिडू नकोस बरं, मी ड्रामे करते म्हणून. आणि आर्यन आता चिडण्याऐवजी हसला. तिचं नाक पकडून म्हणाला, माय स्वीट ड्रामा क्वीन, पण आता खूप दुखते का पोटात? आणि स्वीटी म्हणाली, हो ना आर्यन. आर्यनने सुद्धा तिच्या पोटावर हात ठेवला आणि तो स्वतः चेक करत म्हणायचा, इथं दुखतंय का, तिथं दुखतंय का? आणि स्वीटी म्हणाली, आर्यन तू डॉक्टर आहेस का? तू आधी मामा आणि आतूला बोलव. आणि आर्यन म्हणाला, त्यापेक्षा मी डॉक्टरांना बोलवतो ना. स्वीटी म्हणाली, नको ना, थांब जरा, तू बोलव मामा आणि आतूला. आता आर्यननं त्या दोघांना बोलवलं आणि म्हणाला, मॉम तिच्या पोटात दुखते आणि तिनं तुला बोलवलं आहे. आणि तन्वी घाबरली आणि तिनं डोक्यावर हात मारला. आणि आता ज्याची भीती होती तेच झालं आणि पळतच तन्वी स्वीटीच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा लावून घेतला. आर्यन आतमध्ये जाणार इतक्यात आर्यनला अर्जुननं अडवलं आणि म्हणाला, टायगर ये औरतोवाली बाती है, त्यांचं त्या बघतील, तू इकडे ये, इथे थांब. आणि तन्वीनं स्वीटीची अवस्था बघितली आणि अर्जुनला हळूच म्हणाली, अर्जुन डॉक्टरांना कॉल कर. आणि पुन्हा दरवाजा लावून घेतला. स्वीटी म्हणाली, आतू खूप पोटात दुखते. आणि तन्वी म्हणाली, स्वीटी तुला कळत नाही का गं, तू प्रेग्नेंट आहेस हे विसरलीस का? तुम्ही दोघे दूर राहत होता तेच बरं. आणि रात्री आर्यनने खूप त्रास दिला का? आणि स्वीटी म्हणाली, हो, आणि मी हे विसरूनच गेले, सॉरी आतू. आतू पण बेबीला काही होणार नाही ना? तन्वी म्हणाली, काही नाही होणार, डॉक्टर येत आहेत ना, मग आपण बघूया. आणि मला वाटतं स्वीटी आता आपण आर्यनला सांगूया. आम्ही तर म्हटलं होतं तुझ्या बर्थडेला त्याला ही गुड न्यूज द्यायची, पण मला नाही वाटत त्याच्यापासून जास्त वेळ ही गोष्ट लपवता येईल. मग तू एक काम कर, तू तुझ्या पद्धतीनं त्याला ही गुड न्यूज दे, नाहीतर तो असाच वागत राहील आणि तूही विसरून जाशील आपण प्रेग्नेंट आहोत. आणि त्याला जर कळलं तर तो तुझी काळजी तरी घेईल गं. आणि स्वीटी म्हणाली, ओके, आता मी त्याला सांगूनच टाकते. मग इतक्यात डॉक्टर आले. पुन्हा तन्वीनं दरवाजा लावून घेतला आणि तन्वी डॉक्टरांना सगळं खरं सांगत म्हणाली, डॉक्टर ती प्रेग्नेंट आहे. आणि रात्री थोडंसं नवरा बायकोमध्ये असं म्हणून ती गप्प बसली. डॉक्टरांना सगळं समजलं आणि त्यांनी स्वीटीला चेक केलं आणि म्हणाले, सगळं नॉर्मल तर आहे, पण थोडं सांभाळून, आता कुठे गर्भधारणा झाली आहे आणि प्रिकॉशन घ्या. तुम्ही सेक्स करू शकता पण योग्य ती काळजी घेऊन. आणि दोघांनाही माहीत असणं गरजेचं आहे या प्रेग्नेन्सीबद्दल, तरच काळजी घेतली जाऊ शकते ना दोन्हीकडून. आणि हिची अवस्था बघून तर असं वाटतंय की बाळाच्या वडिलांना काहीच माहीत नाही, म्हणून तो इतका बेभान झाला असावा. आणि हे ऐकून स्वीटीनं लाजून मान खाली घातली आणि लाजायला लागली. आणि तन्वी म्हणाली, हो डॉक्टर, ॲक्च्युली सरप्राईज आहे त्याच्यासाठी. आणि डॉक्टर म्हणाले, सरप्राईज द्या, पण लवकरात लवकर, इतका वेळ घेतला तर मग तिला दूर तरी ठेवा त्याच्यापासून. असं म्हणून औषध देऊन डॉक्टर निघून गेले. तन्वीनं स्वीटीला आराम करायला सांगितला आणि बाहेर येऊन विनाकारणच आर्यनला चिडली. आणि त्याला तर कळतच नव्हतं की मी काय केलं. तन्वीनं आता त्याला पूर्वीसारखं अर्जुनसोबत त्याच्याच रूममध्ये लावलं. अशातच
तो तिकडेच ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला आणि ऑफिसला जाताना म्हणाला, डॅड, स्वीटीला नक्की झालं आहे काय? मला कळेल का? मला कोणी काही सांगतच नाही. आणि अर्जुन म्हणाला, तुला खरंच जाणून घ्यायचं आहे का स्वीटीला काय झालं? तर ऑफिसमध्ये चल मग सांगतो. मग ऑफिसला गेल्यानंतर सगळेच कामामध्ये गुंतले आणि दुपारी लंच टायमिंगला आर्यननं स्वीटीला फोन केला आणि म्हणाला, स्वीटी, आता तुझी तब्येत कशी आहे? आणि स्वीटी पोटावर हात ठेवून हसतच म्हणाली, आर्यन, नाव आय एम फाईन. आणि आर्यन म्हणाला, स्वीटी, तुला झालं आहे काय गं? ते तरी सांग. डॉक्टर काय म्हणाले? स्वीटी म्हणाली, काही नाही. ते म्हणाले, असंच. आणि ना, तुझ्यामुळे झाले सगळं, असं म्हणून हसत होती. आणि आर्यन काहीच न कळून म्हणाला, माझ्यामुळे? ते कसं काय? स्वीटी म्हणाली, तू रात्री खूप जास्त रोमॅन्टिक झाला होता ना, त्याचा हा परिणाम आहे. आर्यन म्हणाला, स्वीटी, लग्न झाल्यापासून आपण हे करतो आणि ह्यापेक्षा जास्त रोमॅन्स मी केला आहे तुझ्यासोबत, तेव्हा तर तुला काही नाही झालं, मग आता काय झालं? स्वीटी म्हणाली, आर्यन, सांगेन ना तुला, पण नंतर. आता तू लंच कर, बाय, असं म्हणून तिने फोन ठेवला आणि इकडे पिहूसोबत गप्पा मारायला लागली. आणि इकडे अर्जुन, अतुल लंच करण्यासाठी त्याच्याजवळ आले आणि अतुल आर्यनची फिरकी घेत म्हणाला, अर्जुन सर, तुम्ही कधी हे ऐकले का? जास्त रोमॅन्टिक झाल्यानंतर बायकोला उलट्या होतात. आणि अर्जुन म्हणाला, नो, मी असं कुठेच ऐकलं नाही. आणि आर्यन मुचकळ्यात पडला आणि म्हणाला, अंकल, हाऊ इज दिस पॉसिबल? काहीतरी उलट सुलट खाल्लं असेल म्हणून उलट्या होतात. आणि अतुल म्हणाला, आर्यन बेटा, उलट सुलट खाल्ल्यानंतर उलट्या होणं हे नॉर्मल झालं, पण रात्री जास्त रोमॅन्टिक झाल्यानंतर जेव्हा उलट्या होतात ना बायकोला, तेव्हा हे अजिबात नॉर्मल नसतं. आणि आर्यन खात खात म्हणाला, नॉर्मल नसतं, मग काय असतं अंकल? आणि अतुल त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला, बरखुरदार, आता सगळं मीच सांगू का? रोमॅन्टिक कसं व्हायचं हे नाही विचारलं कधी, आणि हे इतकं सगळं विचारावं लागतं का तुला? आणि आर्यन थोडा हसला आणि म्हणाला, वो अपने आप हो जाता है, त्याला शिकायची काय गरज आहे? आणि अतुल म्हणाला, मग रोमॅन्टिक झाल्यानंतर उलट्यासुद्धा आपोआप होतात. आणि आर्यन तर आता म्हणाला, अंकल, आय एम सॉरी, मला तुमचं बोलणं कळत नाही, मी जातोय पटकन, यू बोथ ऑफ कॅरी ऑन, असं म्हणून तो उठला आणि निकीला फोन करून म्हणाला, मिस चोप्रा, नेक्स्ट मीटिंग आपण उद्या करतोय. आणि निकी म्हणाली, आर्यन, आता तू मला असं बोलशील का? व्हॉट्स रॉंग विथ यू? मी तुला इतकी माझ्या जीवाची धमकी दिली तरी तुला फरक पडत नाही का? आणि तिचा तो नेहमीचा ड्रामा ऐकून आर्यनने तोंड वाकडं केलं आणि मोबाईल कानापासून थोडा दूर पकडला. आणि त्याला तिचं ते बोरिंग बोलणं ऐकू वाटतच नव्हतं. तिचं सगळं बोलून झालं. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे की नाही? वी आर बेस्ट फ्रेंड. तू स्वीटीचं ऐकून असं करतोस का? तुझे मॉम अँड डॅड ते सुद्धा मला चुकीचं समजतात, कारण ती स्वीटी त्यांना माझ्या विरोधात भडकवते अँड ब्ला 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 ब्ला. आणि सगळं झाल्यानंतर मग तो तिला म्हणाला, ओके, तुझं झालं ना आता सांगून, मग आपण उद्या मीटिंग करतो अँड दॅट्स फायनल, बाय, आणि फोन ठेवला. मग दुसऱ्या दिवशी मीटिंग करताना सुद्धा आर्यन तिच्यापासून दूर दूर राहत होता आणि निकी मुद्दाम त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या खांद्यावर हात ठेवायची, त्याच्या मांडीवर हात ठेवायची. आर्यन तिला म्हणाला, मिस निकी चोप्रा, आय थिंक यू आर नॉट सिरियस अबाउट धिस प्रोजेक्ट. हे माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रोजेक्ट आहे, म्हणून मी याच्यामध्ये माझा जीव ओतून काम करतोय आणि तुमचं सगळं लक्ष तर माझ्याकडेच दिसतंय. आणि ती म्हणाली, ओ आर्यन बेबी, कम ऑन, तुझ्यासारखा हँडसम बॉय कुठेच भेटत नाही. आणि आता तू मला इम्पॉर्टन्स देत नसला तरी तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, म्हणून मी तुला इम्पॉर्टन्स देते. आर्यन, तू विसरलास का? तुला वाचवताना माझा हात मोडला होता. आणि आता आर्यनला वाटत होतं की हा सुद्धा निकीचा एक ड्रामाच आहे. आता तिच्या कोणत्याच गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नव्हता. आणि निकी म्हणाली, पण आर्यन,
मला असं वाटतं की मी तुझी बेस्ट फ्रेंड राहिली आहे की नाही आता. आणि आर्यन तिला म्हणाला, निकी तू सतत अशी काही ना काही करतेस. त्या दिवशीसुद्धा रात्री मला किती घाबरवलं. हा फोटो पाठवून नक्की मला कळेल का तुझं इंटेन्शन काय आहेत? नक्की तुला हवंय तरी काय माझ्याकडून? आणि निकी म्हणाली, आर्यन खरंच मला जे हवं ते तू देशील का? आर्यन म्हणाला, नक्कीच. जर माझ्या हातात काही देण्यासारखं असेल तर मी नक्कीच देईन. पण असं काय हवंय ग तुला? आणि निकी म्हणाली, आधी मला प्रॉमिस कर, बेस्ट फ्रेंडवाला प्रॉमिस, की मी मागेल ते तू देशील. आणि हे करताना जर कोणी आड आलं तर तू कोणाचंही ऐकणार नाही, फक्त माझं ऐकशील. आणि आर्यनने थोडा विचार केला आणि हिच्या मनात काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहेच. म्हणून तिला प्रॉमिस करत म्हणाला, ओके आय प्रॉमिस, बोल तुला काय पाहिजे? आणि निकी म्हणाली, आर्यन देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची CEO व्हायचं आहे मला ती पोझिशन मिळेल का? आणि हे ऐकलं तसं आर्यनला धक्का बसला आणि तो तिच्याकडे चकित होऊन बघत म्हणाला, व्हॉट? निकी तू असं ड्रीम बघतेस का? रिअली? आणि आता त्याचे एक्सप्रेशन निकीनं बघितले आणि त्याला धक्का बसला आहे हे तिनं ओळखलं आणि लगेच रंग बदलत म्हणाली, आर्यन बेबी आय एम जस्ट जोकिंग, तू इतका ओव्हर रिॲक्ट का करतोस? आर्यन आता थोडा हसला आणि म्हणाला, निकी खरंच हा जोक आहे. अगं तुला कळतंय का आता तू काय बोललीस? आमच्या कंपनीची CEO काय? तुला एखाद्या ऑफिसमध्ये मॅनेजर पण ठेवणार नाहीत, डॅड. आणि हे मी सिरियसली बोलतोय बरं का. आणि खरंच मी शॉक झालो होतो हे ऐकून. आणि हे जर खरंच असतं ना तर माय गॉड, मी तर तुला प्रॉमिस करून बसलो होतो की हवं ते देईन. आणि हे मी कसं देणार होतो गॉड नोज, कारण हे सगळे डिसिजन डॅड घेतातच. आणि आजपर्यंत आमच्या कंपनीची CEO डॅड आहेत आणि त्यांच्याच रणनीतीने आमची कंपनी चालते. निकी CEO हा कंपनीचा कॅप्टन असतो आणि बाकीचे सगळे प्लेयर कॅप्टनच्या सांगण्यानुसार खेळतात. आणि डॅडने आतापर्यंत जे काही निर्णय घेतलेत ते सगळं जग बघतंय. आणि तुला आता माझ्या डॅडची पोझिशन घ्यायची आहे असं मी समजू का? आणि सिरियसली अगं मी सुद्धा अजून असा विचार केला नाही. आय डोंट नो डॅड नंतर या कंपनीचा CEO कोण असेल ते स्वतः डिसाईड करतील. त्यांच्यानंतर या कंपनीचा वारस कोण असेल? आणि निकी म्हणाली, आर्यन तू त्यांचा मुलगा आहेस, तूच वारस असणार. त्यांच्यानंतर तू त्या खुर्चीत बसला पाहिजे. आणि आर्यन म्हणाला, मला अजिबात शौक नाही. मी तर कायम डॅडना तिथं बसलेलं बघायला पसंत करेन. पण मी जर त्यांना असं म्हणालो असतो तर त्यांनी मला स्वतः धक्के मारून ऑफिसच्या बाहेर काढलं असतं. असं म्हणून आर्यन हसायला लागला आणि निकीचा खूप अपमान झाला. आणि निकी त्याला म्हणाली, आर्यन यात हसण्यासारखं काय आहे? मी CEO होण्याच्या लायकीची नाही का? मी सिंघाणी या कंपनीची CEO आहे ना? आणि आर्यन म्हणाला, निकी पहिली गोष्ट, सिंघाणी या कंपनी आमच्या कंपनीला फायटर नाही आणि आमच्या कंपनीला कोणीच फायटर नाही, कारण आम्ही आमचे सगळे स्पर्धक खूप मागे सोडले आहेत. अगं डॅडना दरवर्षी बिझनेस ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळायचा आणि डॅडने आता स्वतः तिथं जाऊन सांगून टाकले कितीतरी वर्ष झालं की या लिस्टमधून माझं नाव काढून टाका. ज्या कंपनी खरंच मोठं होण्यासाठी धडपडतात त्यांच्यासाठी हा अवॉर्ड ठेवा, कारण माझी कंपनी आता खूप पुढे गेली आहे त्या अवॉर्डच्या सुद्धा. आणि खरंच खूप वर्षापूर्वीच अर्जुन सरांनी सलग 5-6 वर्षे नंबर 1 पोझिशनला राहिल्यानंतर अवॉर्ड जाहीर करणाऱ्या कमिटीला सांगितलं होतं की आता माझी कंपनी कॉम्पिटिशनमध्ये नाही, त्यामुळे जे कॉम्पिटिशन करतात धडपडतात त्यांच्यासाठी अवॉर्ड ठेवा. आणि त्या कमिटीमध्ये आता स्वतः अर्जुन सर काम करतात आणि चांगल्या कंपनींना अवॉर्ड देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासात आमच्या कंपनीचा CEO कोणी लेडीज नाही, ओनली अँड वन डॅड आहेत. पण याचा अर्थ असं नाही की लेडीज होऊ शकत नाही, होऊ शकते, पण अजून तरी झालेलं नाही. आणि वन मोर इम्पॉर्टंट थिंग, तू स्वतःला जितकी हुशार समजते तितकी तू अजिबात नाही.
आता आपण या प्रोजेक्टवर फोकस करूया, असं म्हणून आर्यननं पुन्हा तिच्या थोबाडीत एक अपमानाची चपराक लगावली आणि तिनं आता तिथला पेपर हातामध्ये चुरगळला आणि रागातच म्हणाली, आर्यन तू माझी लायकी काढतोस का? मग आता बघच, मी तुझ्या कंपनीची CEO होऊन दाखवणारच, बाय हुक ऑर बाय क्रूक. अर्जुन सरांना पायउतार व्हावंच लागेल आणि ते स्वतः मला त्या खुर्चीपर्यंत घेऊन जातील. आणि आता मीटिंग संपली आणि तिनं ठरवलं की आता जास्त वेळ घालवता कामा नये, मला पटकन काहीतरी हालचाली केल्या पाहिजेत आणि आर्यनच मला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो, कारण तो खूप बुद्धू आहे. मग बघता बघता असे दिवस गेले. स्वीटीनं अजूनसुद्धा आर्यनला सांगितलं नव्हतं की ती प्रेग्नेंट आहे, पण त्याच्यापासून सावध राहत होती, कारण आता बर्थडे खूपच जवळ आला होता. मग ती स्पेशल मोमेंट आणखीन स्पेशल बनवण्यासाठी थोडासा वेट केला स्वीटीनं. आणि उद्या तिचा बर्थडे होता. अर्जुनने मोठ्या पार्टीचं प्लॅनिंग तर केलं होतं, पण आर्यनंसुद्धा तिला गिफ्ट देण्याचं प्लॅनिंग केलं होतं आणि स्वीटीनं त्यालाही गुड न्यूज देण्याचं प्लॅनिंग केलं होतं. आणि आज सकाळी आर्यन सर म्हणाले, स्वीटी नाव आय वॉन्ट किस, असं म्हणून तो तिच्याकडे तोंडाकडे गेला आणि ती त्याला थांबवत म्हणाली, नाही आर्यन, तू किस घेतोस आणि किसच्या पुढे जाऊन खूप बेभान होतो, थोडंसं थांब, माझी तब्येत ठीक नाही. आर्यन म्हणाला, स्वीटी काय आहे हे, तुला काय झालं आहे गं? ठीकठाक तर आहेस, जे खात नव्हती ते पण खायला लागलीस, मग तुला काय झालं आहे? आणि स्वीटी म्हणाली, उद्या कळेल. आणि आता इथून जा, तुला माझी शपथ आहे, असं म्हणून तिनं त्याला पाठवला आणि आर्यन चिडून डायनिंग टेबलवर गेला. स्वीटीसुद्धा आली आणि त्याच्या बाजूनं जाऊन बसायला जाणार खुर्चीत त्याच्या शेजारच्या इतक्यात बावळट आर्यननं तिच्या पायात पाय अडकवला आणि स्वीटी आता खूप घाबरली. ती तोंडावर आणि पोटावर पडणार इतक्यात त्यानंच तिला पकडली आणि हसून म्हणाला, कसं वाटलं? पुन्हा घालशील का मला तुझी शपथ? पुन्हा जर अशी शपथ घातली ना तर असं तोंडावर पाडेन आणि पकडणारसुद्धा नाही. आणि हे बघून तन्वी आणि अर्जुनने डोक्यावरच हात मारला आणि म्हणाले, क्या करे इस टायगर का? आणि अर्जुन हळूच म्हणाला, माय गॉड तनू, हा मुलगा खरंच वेडा आहे गं. आता माझ्याही हृदयाचे ठोके चुकले होते. तन्वीसुद्धा म्हणाली, हो ना, कधी एकदा तिचा बर्थडे होतोय आणि ती त्याला सांगते, आता याचीच वाट बघायची आहे. मग आता शेवटी ज्याची स्वीटी वाट बघत होती तो दिवसही उगवला आणि स्वीटीला सगळीकडून शुभेच्छा यायला लागल्या. संध्याकाळी पार्टी होती, सगळ्यांना बोलवलं होतं, पण आर्यनने आता निकीला नाहीच बोलवलं आणि याचाच निकीला राग आला. एकतर त्यानं तिची लायकीसुद्धा काढली आणि अपमान केला, पार्टीलासुद्धा बोलावलं नाही आणि आता त्याचा आणि स्वीटीचा पार्टीचा मूड कसा खराब करायचा याचं तिनं प्लॅनिंग केलं. मग पार्टीमध्ये सगळे यायचे आणि स्वीटी कुठे आहे असं विचारायचे. आर्यनसुद्धा स्वीटीला शोधत होता आणि ती स्पेशल रेडी होत असेल असं वाटलं सगळ्याला. पण आता स्वीटी पार्टीमध्ये नव्हती. खूप सुंदर असा ब्लॅक रंगाचा लॉंग गाऊन घालून ती तयार झाली होती आणि अशा ठिकाणी आर्यनची वाट बघत होती जिथं फक्त ते दोघेच असणार होते. आणि तिथंच ती आधी आर्यनला गुड न्यूज देणार होती आणि मग पार्टीत जाणार होते दोघेही. आणि तिथे तन्वीच्या थीमनुसार छोट्या छोट्या आर्यनचे खूप सगळे फोटो लावले होते. छोटे शूज, छोटे सॉक, छोटे टॉय, छोटीशी छत्री, पाळणा, छोटा छोटा बेड, असं सगळं छोटं छोटं ठेवलं होतं. आणि सगळ्यात जास्त मोठं आकर्षण आणि खूप सुंदर अशी गोष्ट म्हणजे देसाई इंडस्ट्रीजच्या भावी वारसदार तो किंवा ती असं येणार होतं, स्वीटीच्या पोटातून बाहेर येणारं ते बेबी. आणि तिथं एक देसाई इंडस्ट्रीचं छोटंसं ऑफिस ठेवलं होतं आणि छोटासा सूट आणि छोटीशी टायसुद्धा ठेवली होती आणि ऑफिसच्या बाहेर छोटी कार. अँड वाव, खूप ब्युटिफुल वाटत होतं ते सगळं, सो क्यूट आणि सो ब्युटिफुल. आणि हे सगळं बघूनच आर्यन समजून जाणार होता, स्वीटीला काही बोलण्याची गरजच पडणार नव्हती. आणि शेवटी स्वीटी कुठे आहे म्हणता म्हणता तन्वीनं त्याला सांगितलं, तिकडं तो गेला. आणि आरव म्हणाला, अंकल आर्यन दिसत नाही, स्वीटी पण दिसत नाही, कुठे आहेत? अर्जुन म्हणाला, बेटा आज टायगरला त्याची गुड न्यूज कळणार आहे की तो डॅड होणार आहे आणि जगातली सगळ्यात मोठी खुशी आज त्याला मिळणार. आणि आधी त्यांचं सेलिब्रेशन होईल, मग इथलं सेलिब्रेशन होईल.
आता बर्थडे गर्ल तर तिकडे बिझी आहे ना, मग तोपर्यंत आपण मस्त पार्टी एन्जॉय करू. असं म्हणून सगळे जोक करत होते, हसत होते, नाचत होते. आणि आर्यन तिथं गेला आणि अंधार बघून आणि तिथं स्वीटीला उभा राहिलेलं बघून तो म्हणाला, स्वीटी इथे काय करतेस? पार्टी तिकडे आहे ना बेबी. आणि स्वीटी त्याच्याजवळ गेली, त्याच्या हातात एक रिमोट देऊन म्हणाली, आर्यन याचं बटन दाब ना. आर्यन म्हणाला, काय आहे हे? स्वीटी म्हणाली, तू कर तरी, मग तुला आपोआप समजेल. आणि आर्यनने आता ते बटन दाबलं आणि सगळीकडे प्रकाश पडला आणि आर्यनची नजर त्याच्या चारही बाजूने फिरायला लागली आणि स्वतःचे छोटेसे फोटो बघून तो सगळं छोटं छोटं जग बघून आर्यन म्हणाला, स्वीटी अगं काय आहे हे सगळं? आणि स्वीटीनं त्याचा हात हातात घेतला आणि पोटावर ठेवला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, आर्यन हे आहे. आर्यन आपलं बेबी. आणि हे ऐकलं तसं आर्यनचा चेहरा आनंदाने उजळला आणि तो शॉक होऊन म्हणाला, व्हॉट? इट्स ट्रू? हे खरं आहे का? आणि स्वीटी म्हणाली, हो. कॉंग्रॅच्युलेशन आर्यन. आणि आर्यन आता तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन माय जान. अँड स्वीटी आय एम सो हॅप्पी. आणि आत्तापर्यंत त्याच्यापासून हे सगळं लपवता लपवता आणि त्याची मस्ती झेलता झेलता किती नाकी नऊ आले असतील तिच्या, हे इमॅजिन केलं त्यानं आणि हसायला लागला आणि म्हणाला, माय गॉड, मी माझ्या बुद्धूपणामध्ये काय काय करून बसलो असतो गं. आणि तो बॉल तुला लागला असता तर, आणि काल मी तुला पायात पाय घालून पाडलं. आय एम सो मॅड. असं म्हणून त्यानं स्वतःच्या डोक्यात मारून घेतलं आणि मग तिच्या हाताला पकडून तो ती प्रत्येक छोटी छोटी गोष्ट हातात घेऊन बघत होता आणि खूप खुश होत होता. आणि त्याचवेळी त्याच्या आनंदावर विरजण पाडण्यासाठी नालायक निकीनं तिची शेवटची चाल खेळली. आणि आता तिनं आर्यनला काही फोटो सेंड केले आणि त्याखाली लिहिलं, हे सगळे फोटो मीडियाकडे जातील आणि सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होतील जर तू माझ्याकडे आत्ताच्या आत्ता नाही आला तर. आणि फोटो पाठवून फोन स्विच ऑफ करून बसली. मग ते दोघेसुद्धा पार्टीमध्ये निघाले आणि सगळ्यांनी त्या दोघांचं दोन्हीकडे उभं राहून जंगी स्वागत केलं आणि होणारे मॉम अँड डॅड म्हणून खूप कौतुक केलं. आणि खरंच हा क्षण खूप अविस्मरणीय आणि आनंदाचा होता आर्यन स्वीटीसाठी. मग पटकन केकसुद्धा कट केला आणि आता मात्र आर्यन तिची खूप काळजी घ्यायला लागला. तिला प्रत्येक ठिकाणी बघून चालायला सांगायचा, हाताला धरायचा. सगळेजण पार्टी एन्जॉय करत होते आणि थोड्या वेळाने आर्यनने आता त्याचा फोन घेतला आणि ते फोटो बघितले आणि त्याला जबरदस्त शॉक बसला. तो धक्का बसून मागे सरकला. आधारासाठी त्यानं खुर्ची पकडली, पण खुर्चीसुद्धा पडली आणि तो पडणार इतक्यात त्याच्यासमोर असलेल्या ऋषीनं त्याला पकडला आणि म्हणाला, मिस्टर आर्यन सांभाळा स्वतःला, काय झालं? आर्यनला मात्र आता खूप घाम सुटला होता. त्यानं अस्वस्थपणे तोंडावरून आणि केसातून हात फिरवला आणि काही नाही असं म्हणून तो पटकन बाहेरच्या दिशेने पळाला. कारमध्ये बसून निघाला आणि पाठीमागे कोणाला काहीच कळेना की काय झालं. तन्वी, अर्जुनसुद्धा काळजीत पडले आणि आर्यन आता इतक्या फास्ट तिकडे निघाला होता की समोरून येणारी वाहनंसुद्धा त्याला दिसत होती आणि एका लॉरीला धडकता धडकता सुद्धा तो राहिला. पण तो निकीच्या घरी खूप फास्ट निघाला होता आणि निकीला कळलं फोनचा स्विच ऑफ काढल्यानंतर की आर्यननं तो मेसेज बघितला असेल आणि आता तो पुढच्या काही मिनिटात इथे येईल असं म्हणून ती हसत होती आणि सायकोसारखी करत होती.